आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पारंपरिक घोडागाडी व बैलगाडी शर्यतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। बैलगाडीच्या तब्बल 9 गटांमधून शेकडो स्पर्धकांनी आपले कौशल्य आणि ताकद दाखवत शर्यती गाजवल्या। बैलगाडी स्पर्धेत आद्य अमित नाईक यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावला। यावर्षी अलिबाग मुरुड विभागात झालेल्या बैलगाडी शर्यतींमध्ये आद्य अमित नाईक यांच्या गाडीने फायनल मध्ये 14 वेळा 1 नंबर पटकावलाय, तर सलग 6 फायनल मध्ये 1 नंबर पटकावण्याचा मान मिळवलाय। बैलगाडी शर्यतीच्या 9 गटांमध्येही चुरशीचा सामना पाहायला मिळाला। ग्रामीण भागातील पारंपरिक खेळ जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतींना प्रचंड प्रतिसाद लाभला। प्रेक्षकांच्या जयघोषात प्रत्येक गटातील अंतिम फेरी रंगली। या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे फायनल स्पर्धेत बैलगाडी शर्यतीत आद्य अमित नाईक यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावत 55,555 रुपयाचे व मानाची गदा बक्षीस मिळवले। त्यांच्या बैलाच्या वेगाने उपस्थितांची मने जिंकली आहेत। त्यांच्या पाठोपाठ प्रसन्न सुर्वे यांनी दुसऱ्या क्रमांकाची बैलगाडी स्पर्धा जिंकून 33,333 रुपयांचे बक्षीस पटकावले, तर मिलिंद वामन पडवळ यांनी तृतीय क्रमांक पटकावत 22,222 रुपयांचे बक्षीस मिळवले। दरम्यान आद्य अमित नाईक यांच्या बैलगाडीने शर्यत प्रेक्षकांची मने नेहमीच जिंकलीत, त्यामुळे बैलगाडी शर्यत प्रेमींमध्ये आद्य अमित नाईक यांची बैलगाडी आकर्षणाचा विषय ठरत आहे। स्पर्धेचे निवेदन आणि समालोचन निलेश पाटील मल्ल्याण यांनी संयंत आणि माहितीपूर्ण शैलीत पार पडले, ज्यामुळे प्रेक्षकांना शर्यतींचा प्रत्येक क्षण अधिक रंगतदार वाटला। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि आयोजकांनी विशेष मेहनत घेतली। पारंपरिक खेळाचे संवर्धन आणि ग्रामीण क्रीडा संस्कृतीला चालना देणारी ही स्पर्धा भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात घेण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।